तथागत भगवान बुद्ध यांचे जे काही धम्मप्रवचन असेल ते धम्मप्रवचन आपण बघत आहोत। त्यामध्ये सज्जन माणूस कसा ओळखायचा, दुष्ट माणूस कोणाला म्हणायचं, सर्वोत्तम पुरुष हे कसा असतो, त्याच्यानंतर जो काही ज्ञानी असेल तर ज्ञानी असणारा पुरुष कशा प्रकारे असतो, आणि न्यायी सज्जन असा पुरुष सुद्धा कसा काय असा असतो, आणि प्रत्येकाच्या मनामध्ये जे काही शुभकर्म असतील, जे काही कुशल कर्म असतील, त्या कुशल कर्माची आवश्यकता का असते, आणि जे काही शुभ किंवा जे काही चांगले संकल्प आपण आपल्या जीवनामध्ये तयार करायचे आहेत, मनामध्ये धरायचे आहेत, तर ते शुभ असलेले संकल्प सुद्धा कालपर्यंत आपण बघितलेलं होतं। आज त्या समोरील जे काही सदाचरणावरील प्रवचने म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये नेहमीमध्ये आपलं जे आचरण कसं असायला पाहिजे हे आपण बघणार आहोत। त्यामध्ये सदाचरण म्हणजे काय, म्हणजे जे काही आपलं आचरण असते रोजचं, तर ते आचरण म्हणजे काय। एके समयी भगवान एका थोर भिक्खू संघासह कौशल राज जनपदात चारिका करीत असताना ते कौशलच्या राजा झाला नावाच्या गावी गेले। आता एक वेळेस भगवान बुद्ध हे कौशल जनपदामध्ये राहत होते, आणि तिथे राहत असताना जेव्हा त्यांचा जे नीती नियम होता की आपल्या भिक्खुगणाला जे काही धम्मप्रवचन द्यायचं, म्हणून त्या ठिकाणी जे काही एक झाला नावाचं गाव होतं, झाला, तर जे कौशलच्या तिथं होतं, तर त्या झाला नावाच्या गावी भगवान बुद्ध राहायला होते। आणि जेव्हा भगवान बुद्ध त्या ठिकाणी राहायला असताना ही वार्ता झालामधील ब्राह्मण कुलपतीच्या कानी आली। म्हणजे भगवान बुद्ध या ठिकाणी झाला या गावी राहत आहेत, तर त्या गावामध्ये असलेले काही जे ब्राह्मण होते, कुलपती होते, तर त्यांनाही समजलं की भगवान बुद्ध या ठिकाणी राहायला आलेले आहेत। त्या भगवान बुद्धाचे दर्शन घेणे बरे असे वाटल्यावरून ते झाला ग्रामचे ब्राह्मण भगवंताकडे आले आणि कुशल विचारून बाजूला स्थानापन्न झाले। त्यानंतर भगवान बुद्धांना जे झाला या गावी आलेले हे जेव्हा येथील ब्राह्मणाला कळालं, तर तेव्हा तिथल्या ब्राह्मणाने भगवान बुद्धाला भेटण्याचा निर्धार केला, आणि म्हणून ते भगवान बुद्धाकडे गेले। आणि भगवान बुद्धाकडे गेल्याच्या नंतर भगवान बुद्धाला वंदन केलं, आणि जे काही कुशल जे काही विचारणा असते त्या प्रकारची विचारणा केली की बरे आहात का, तब्येत वगैरे बरी आहे का, अशा प्रकारचं जे आपण विचारतो त्याप्रमाणे विचारणा केली। आणि विचारणा करून त्या समोरील असलेलं काही आसनं होते, तर त्या आसनावर हे सर्व ब्राह्मण बसले। त्याने भगवंताला सदाचरणाचा अर्थ स्पष्ट करण्यास सांगितले, आणि नंतर ते ब्राह्मण त्या ठिकाणी भगवान बुद्धाच्या समोर बसल्याच्या नंतर भगवान बुद्धाला त्यांनी विनंती केली की जे काही आपल्या जीवनामधील सदा आचरणाचा काही जो अर्थ आहे किंवा सदा आचरण आपले कसे असावे या संदर्भामध्ये आपण काही आपलं मत स्पष्ट करावं। त्या श्रवणोत्सुक ब्राह्मणास भगवंतांनी सांगितले, आणि त्यानंतर भगवंत त्या ब्राह्मणाला म्हणू लागले की शारीरिक दुराचाराचे आणि दुष्टपणाचे 3 प्रकार आहेत। वाचिक आणि वैचारिक दुराचाराचे अनुक्रमे 3 प्रकार आहेत। मग अशामध्ये भगवान बुद्ध काय म्हणले की जे काही आपल्या जे काही शरीर आहे आणि शरीरापासून जे काही आचरण करायचं आहे किंवा जे काही दुष्टपणा आहे, तर याचे 3 भाग असतात, अलग अलग 3 प्रकार असतात। आणि जे काही वाचिक किंवा वैचारिक म्हणजे आपले जे काही विचार असतील किंवा जे काही आपले अभ्यास असेल, जे काही तर्कबुद्धी असेल, याचे सुद्धा 3 प्रकार असतात असं त्या ठिकाणी भगवान बुद्धांनी सांगितलं। शारीरिक दुराचरणाचे प्रकार येणे प्रमाणे, आणि त्यानंतर भगवान बुद्धानं जे काही शारीरिक म्हणजे शरीराचे काही दुराचार आहेत ते दुराचार त्या ठिकाणी सांगितले की यात मनुष्य पारधी म्हणून आपल्या रक्तरंजित हाताने हिंसाधीनतेने सजीव प्राण्याची निर्दयपणे हत्या करीत असतो। दुसऱ्या प्रकारच्या शारीरिक दुराचरणात मनुष्य जे आपले नाही ते घेतो। आता या ठिकाणी जे काही पहिला प्रकार सांगितलेला आहे ते म्हणजे शारीरिक दुराचाराचा, तर शारीरिक दुराचारामध्ये माणूस कसा असतो
की तो माणूस एखाद्या पारध्याप्रमाणे, पारधी म्हणतात की नाही, पारधी म्हणजे शिकारी करणारे, आपण ज्याला शिकार करणारे म्हणजे पारधी असं समजतो. तर त्या प्रकारे जे काही शिकारी करणारे असतात तर ते आपल्या हाताने कोणाचा तरी जीव घेतात, जीव हंसा करतात आणि सजीव प्राण्याची जी हत्या अशा प्रकारे निर्दयतेने जे लोक करतात तर त्यांना जे काही शारीरिक दुराचरणाचं किंवा अशा प्रकारचं व्यक्ती समजावं. आणि त्याप्रमाणे दुराचार म्हणून जे आपले नाही, आपलं काही एखादी वस्तू सुद्धा नाही तर ते आपले नाही, ते घेतो, गाव आणि जंगल यामधील लोकांची मालमत्ता चोरून आपलीशी करतो. आणि याच्यामध्ये जे काही दुष्टभाव सांगला, याच्यामध्ये काय सांगलं की एखादा व्यक्ती आपली कोणतीही एखादी वस्तू नसताना सुद्धा ती माझीच आहे म्हणून घेतो किंवा चोरून घेतो, तर असा माणूस आहे तर तो या दुराचरणामध्ये मोडते किंवा या प्रकारामध्ये येते. यामधील लोकांची मालमत्ता चोरून आपलीशी करतो. तिसऱ्या प्रकारच्या दुराचरणात माता पिता, बंधू भगिनी आणि याच्या स्वाधीन असलेल्या वागनिश्चय व वागनिश्चयाचा मला धारण करणाऱ्या कन्येशी व्याभिचार करणे याचा समावेश होतो. वाचिक दुराचरणात प्रथम खोटेपणा मोडतो. यामध्ये सभेत अथवा गावच्या, कुटुंबाच्या, राजाच्या अथवा आपल्या व्यवसायाच्या श्रेणीच्या परिस्थितीसमोर साक्ष देताना जे माहीत नाही ते माहीत आहे आणि जे माहीत आहे ते माहीत नाही, जे पाहिले ते नाही पाहिले आणि जे नाही पाहिले ते पाहिले, अशा तऱ्हेच्या स्वार्थासाठी अथवा पुन्हा माणसासाठी अथवा यंकिंचित लाभाच्या अभिलाषेने मनुष्य जाणून बुजून साक्ष देतो. म्हणजे यानंतर जे काही आपलं वाचिक दुराचरण आहे, म्हणजे जे काही आपल्या वाचन म्हणजे बोलण्यामधून जे काही दुराचरण तयार करतो, दुष्टचरण तयार करतो किंवा दुष्ट आचरण तयार करतो, तर त्याचा प्रकार असा सांगितलेला आहे की समजा एखादा माणूस असेल आणि तो आपल्या कुटुंबाच्या असेल, व्यवसायाच्या असेल, अशा परिस्थितीसमोर साक्ष देताना, म्हणजे कोणाविषयी समजा काही साक्षी द्यायची, कोणा तिसऱ्या विषयी काहीतरी सांगायचं असेल तर असं सांगताना तो माणूस जो आहे एखादी माहीत असलेली गोष्ट तो माहीत नाही असं म्हणतो, एखादी माहीत नसलेली गोष्ट ती मला माहीत नाही असं म्हणतो, एखादी पाहिलेली गोष्ट असेल ती पाहिली नाही म्हणतो आणि एखादी पाहिलेली जर नसेल गोष्ट तर ती मी पाहिली आहे असं म्हणतो. आणि अशा प्रकारची जी काही खोटी साक्ष देतो तर तो या वाचिक दुराचरणामध्ये किंवा या प्रकारामध्ये मोडतो. दुसऱ्या वाचिक दुराचरणात चुगलखोरीचा समावेश होतो. या दुराचाराने युक्त असलेला मनुष्य माणसाची मने दुसऱ्या माणसाविरुद्ध कलुषित करण्यासाठी इथे कानी पडलेल्या गोष्टी तिथे सांगत सुटतो. असा मनुष्य माणसातील ऐक्य मोडणारा, कलागती लावणारा असतो आणि कलागती लावण्याची त्यांची नियत त्याला बोलायला लावते. कलागती हे त्यांचे सुख आणि आनंद होय. आता यानंतर जे काही दुसरा एक प्रकार सांगितला या वाचिक दुराचरणाचा, तर त्याच्यामध्ये जर एखादा व्यक्ती काहीतरी कोणाचं तरी आपल्याला सांगायचं आहे म्हणून तो खोट्याचं खरं, खऱ्याचं खोटं असं काहीतरी सांगतो, तर अशा प्रकारचं जे काही माणूस तयार राहतो किंवा तशा प्रकारचा तो वागतो तर तो या प्रकारात मोडत आहे. आणि तिसऱ्या प्रकारच्या वाचिक दुराचरणाने युक्त असलेल्या मनुष्याची वाणी कडवट असते. त्यांचे शब्द संस्कृत असतात, कठोर, तीव्र, मर्मभेदी, क्रोध आणणारे आणि चित्त विचलित करणारे असतात. यानंतर जो काही तिसरा प्रकार सांगितलेला आहे तर त्या तिसऱ्या प्रकारामध्ये एखाद्या व्यक्तीचं जे काही वाचिक दुराचरण असेल किंवा त्यांची जे काही बोलण्याची शैली असेल तर त्याच्या बोलण्यामध्ये कडवट वाणी तयार होते किंवा समजून जाते किंवा त्याच्यामधून काही असंस्कृतपणा जाणवतो किंवा कठोरता जाणवते किंवा तीव्र आणि मर्मभेदी क्रोध जाणवतो. आणि त्याचप्रमाणे जे काही आपलं जे काही चित्त आहे तर ते चित्त विचलित झाल्यासारखं आपल्याला आवडतो. तर असा हा तिसरा प्रकार सांगितलेला आहे. आणि त्यानंतर चौथ्या प्रकाराच्या दुराचरणाने युक्त असलेला मनुष्य म्हणजे सदैव बडबड करणारा माणूस. तो बडबडताना आपण सत्य सांगतो की नाही, काही हितकर बोलतो आहोत किंवा नाही यांचा विचार करीत नाही आणि यांच्या बोलण्यात धर्मही नसतो, नीतीही नसते, काहीतरी शुद्र, अनुचित, पोरकट, ज्याला बुधा नाही, सेंडा नाही आणि निरर्थक बडबड तो नेहमी करीत असतो. आणि अशा प्रकारचा जो काही चौथा प्रकार सांगितलेला आहे भगवान बुद्धाने या ठिकाणी, त्या चौथ्या प्रकारामध्ये कोणता माणूस मोडतो तर जो माणूस
व्यर्थपणे बडबड करतो किंवा व्यर्थपणे काही ना काहीतरी सांगत राहतो, अशा प्रकारचा म्हणजे जे काही सांगतो ते त्याला शेंडाही नाही समजा बुडही नाही अशा प्रकारचा आपण समजतो की नाही. तर अशा प्रमाणे तो व्यर्थ प्रकारे जो बडबड करतो तर तो या चौथ्या प्रकारामध्ये मोडतो. वैचारिक दुराचरणाच्या पहिल्या प्रकारात लोभविकृतीचा समावेश होतो. असा मनुष्य पराधनाच्या सारख्या हव्या धरीत असतो आणि दुसऱ्या प्रकारच्या दुराचरणात दुसऱ्यांदा दुस्वास द्वेष यांचा अंतर्भाव होतो. असा मनुष्य ज्ञान त्याग दक्षिणा अशी काही गोष्ट नाही असे मानतो. आणि अशाप्रमाणे या ठिकाणी जे काही वैचारिक दुराचरणाच्या जे पहिल्या प्रकारामध्ये कोणते माणसं मोडतात तर ते सांगितलं आहे की ज्याच्याकडे लोभ आहे म्हणजे काही ना काहीतरी मला फुकटमध्ये मिळायला पाहिजे अशा प्रकारचं जे काही हवस धरतो किंवा तशा प्रकारचे जे काही विचार करतो तर तो त्या पहिल्या प्रकारामध्ये मोडतो. आणि दुसऱ्या प्रकारामध्ये जो व्यक्ती दुराचारात म्हणजे दुस्वास म्हणजे काहीतरी वेगळं करतो, वाईट करतो, दुसऱ्याचा द्वेष करतो, तर असे जे करणारे लोक आहेत हे या दुसऱ्या प्रकारामध्ये मोडतात. असा मनुष्य हे दान असल दक्षिणा असल अशा कोणत्याच गोष्टीला मानत नाही. त्याला वाटते की सत्कर्म किंवा असत्कर्म यांची फळावी भोगावी लागते. हे खरं नव्हतं. इह लोक आणि परलोक हे सर्व झूट आहे असे तो मानतो. आई बाप आपतेष्ट यांनाही तो मानत नाही. आणि ज्याने सम्यक मार्गाने जाऊन इह परलोकाचे ज्ञान मिळवले आहे आणि दुसऱ्यांना ते ज्ञान दिले आहे असे श्रमण आणि ब्राह्मण या जगात आहे, या गोष्टीवर त्याचा विश्वास नाही. आणि अशा प्रकारे हे असे काही लोक असतात की त्या लोकांचा दान धर्मावर काही विश्वास नसतो की दान धर्म करण्यानं काहीही मला पुण्य मिळत नाही अशा प्रकारे ते मानतात. त्याचबरोबर जे काही या लोकांमध्ये असल किंवा परलोकामध्ये असल जर कोणी काहीतरी चांगलं सांगत असल किंवा काही सम्यक मार्ग सांगत असतील तर अशा सम्यक मार्गाचे सुद्धा महत्व तो समजून घेत नाही. किंवा असं काही आहे किंवा अशा प्रकारचं जे काही म्हणजे काही समजा आपले माता पिता असतील किंवा काही आपतेष्ट असतील इह परलोकाचं काही ज्ञान असेल तर अशा गोष्टीला सर्व खोटं आहे असं म्हणतात. असं काहीच नसते आणि त्याच्यामुळे कोणतंही फळ आपल्याला मिळत नाही असं जो म्हणतो तर अशा प्रकारचे लोक त्यामध्ये येतात. यांच्या उलट शारीरिक वाचिक आणि वैचारिक सदाचरणाने अनुकरणे तीन प्रकारे आहेत. शारीरिक सदाचरणाच्या पहिल्या प्रकारात मनुष्य कोणत्याही जीवाची हत्या करण्यापासून परागमुख असतो. यामध्ये जे काही शारीरिक सदाचरणाचा जो पहिला प्रकार म्हणजे कोणती असायला पाहिजे तर यामध्ये एखादा जो मनुष्य असेल तो एखादी समजा कोणाच्याही समजा प्राण्याची असेल पक्ष्याची असेल किडे मोडग्याची असेल जे काही जीव हत्या करण्यापासून जो परागमुख असतो असा जो काही माणूस असतो तो त्या प्रकारामध्ये मोडतो म्हणजे तो तसा असतो. आणि आपला दंडा किंवा तलवार त्यांचा त्याग करतो म्हणजे जे काही कोणाला तरी इजा करण्यासाठी कोणाची तरी हत्या करण्यासाठी जे काही आपल्याकडे पहिल्या काळामध्ये जे काही भाले म्हणतात तलवारी म्हणा किंवा बाण म्हणा किंवा काही लाकडा असतील समजा मोठे मोठे काय म्हणतात त्याला काठ्या म्हणते असतील तर अशा प्रकारचे जे काही काठ्या पिठ्या असतील तलवारी असतील तर अशा काठ्याचा तलवारीचा तो त्याग करतो, तो फेकून देतो. असा जो माणूस आहे तो सदाचरणाने सुखी असतो किंवा या प्रकारामध्ये तो मोडतो. तो निरापराधी व दयामय बनतो. सर्व सजीव प्राण्यामय संबंधी करुणामय असे जीवन जगत असतो. आणि त्यानंतर तो प्रत्येक प्राण्याबद्दल पक्षीबद्दल निराप्रिय प्राण्याबद्दल दयामय असते म्हणजे त्याच्याकडे दया असते. आणि त्याप्रमाणे जे काही सर्व सजीव प्राणी आहेत या प्राण्याबद्दल त्याच्या मनामध्ये एक करुणा असते. आणि ते असे करुणा असणारे माणसं या प्रकारामध्ये येतात. दुसऱ्या प्रकारचे शारीरिक सदाचरण म्हणजे दिल्याशिवाय दुसऱ्याचं न घेणे आणि प्रामाणिकपणे जगणे. यानंतर जे काही सदाचरण सांगितलं आहे दुसऱ्या प्रकारचा जे शारीरिक सदाचरण सांगितलेलं आहे तर याच्यामध्ये एखादी जर वस्तू असेल तर ती वस्तू आपल्याला दिसायली परंतु ती आपली नाही म्हणून तो घेत नाही. जोपर्यंत समोरचा व्यक्ती एखादी वस्तू त्याला देणार नाही तोपर्यंत ही वस्तू घेणार नाही किंवा चोरणार नाही. अशा प्रकारचा जो आचरण करतो तो असा प्रकार म्हणजे या प्रकारामध्ये तो मोडतो. आणि तिसऱ्या प्रकारात सर्व प्रकारच्या वैश्विक मिथ्याचाराचा त्याग करतो. व्याभिचारी राहणे याचा समावेश होतो. आणि
असा सदाचरणी माणूस आई बाप बंधू भगिनी आप्तेष्ट यांच्या स्वाधीन असलेल्या जिच्या गळ्यात वागण्याची माळ आहे अशा कन्याची तो वैषयिक संबंध ठेवत नाही. आणि अशाप्रमाणे काय सांगतो की याच्यात जे काही तिसरा प्रकार सांगितलेला आहे तर या प्रकारामध्ये तो माणूस कधीही खोटा बोलत नाही किंवा कधीही व्याभिचार करत नाही किंवा जे काही आई वडील असतील बंधू भगिनी असतील किंवा आप्तेष्ट असतील तर यांच्यावर सुद्धा जीव लावतो. असे जे आहेत हे तीन या तिसऱ्या प्रकारामध्ये हे माणसं मोडतात. वाचिक सदाचरणाच्या पहिल्या प्रकारात मनुष्य असत्य भाषण सोडून देतो आणि असत्याचा त्याग करतो. म्हणजे यानंतर जे काही वाचिक सदाचरणाचा जे काही सदाचरण म्हणजे चांगले जे हे असतात चरण आचरण असतात तर चांगल्या आचरणामध्ये जे काही वाचिक सदा आचरण असलेला माणूस हा कधीही खोटं बोलत नाही किंवा खोटं भाषण करत नाही. त्यानं असत्याचा त्याग केलेला असतो, त्यापासून तो दूर असतो. त्याला सभेसमोर किंवा गाव कुटुंब राजकुल अथवा आपल्या व्यवसायाच्या श्रेणीसमोर साक्षी द्याव्यास सांगितली असता जे माहीत नाही तो माहीत नाही म्हणून म्हणतो आणि जे माहीत आहे ते माहीत आहे म्हणून सांगतो. आणि असा जो काही माणूस असतो तर यानं जे काही खोटे साक्षी असेल किंवा खोटं भाषण असेल किंवा जे काही खोटं बोलणं यांचं हे केलेलं त्याग केलेला असते. त्यामुळं हे जो काही व्यक्ती असेल तर अशा प्रकारचा व्यक्ती जे खरं आहे ते खरं आहे म्हणतो, जे नाही ते नाही म्हणतो. आणि जे पाहिले नाही ते पाहिले नाही म्हणून सांगतो आणि जे पाहिले ते पाहिले म्हणून सांगतो. स्वार्थासाठी दुसऱ्यासाठी अथवा क्षुद्र लाभासाठी तो कधीही बुद्धीस पुरस्पर खोटे बोलत नाही. आणि दुसऱ्या म्हणजे अशा प्रकारचे जे काही कोणत्याही म्हणजे कोणत्या पैशासाठी किंवा कोणत्या लाभासाठी तो व्यक्ती कधीही खोटा बोलत नाही. आणि यानंतर दुसऱ्या प्रकारच्या वाचिक सदाचरणात मनुष्य चुगलखोरीचा त्याग करतो, निंदेपासून परावृत्त होतो, लोकांमध्ये कलागती लावण्यासाठी जे इथे ऐकले ते तिथल्या लोकांना सांगत नाही आणि जे तिथे ऐकले ते इथल्या लोकांना सांगत नाही. तो ऐक्य निर्माता आणि प्रेमभाव वाढविणारा असतो. माणसा सुसंवाद ऐक्य राखणे हे त्यांचे सुख आणि आनंद होय. आणि यानंतर जे काही दुसरा प्रकार सांगला जे व्यक्तीच्या सदाचरणाचा वाचिक सदाचरणाचा सांगितलेला आहे तर त्यामध्ये तो जो व्यक्ती आहे तर तो व्यक्ती कधीही इकडचं तिकडं सांगत नाही किंवा तिकडचं इकडं सांगत नाही किंवा कधी खोटं बोलत नाही. तर अशा प्रकारचा जो व्यक्ती असतो तो या वाचिक सदाचरणाच्या दुसऱ्या प्रकारामध्ये मोडतो. त्याप्रमाणे तिसऱ्या प्रकारच्या वाचिक सदाचरणात मनुष्य कटू शब्दाचा त्याग करतो, त्यापासून परावृत्त होतो. तो जे काही बोलतो त्यात खवचटपणा नसतो. त्यांचे भाषण आल्हाददायक असते, मैत्रीचे, कळकळीचे, सुसंस्कृत, हितकर आणि सर्वांना स्वागतार्थ असते. आणि अशा प्रकारे जे काही तिसरा प्रकार भगवान बुद्धाने या ठिकाणी सांगितलेला आहे जे कायिक सदाचरणाचा आहे. तर या कायिक सदाचरणामध्ये जे काही व्यक्ती आपल्या भाषणामधील कौशल्य ठेवतात, भाषण समोरच्याला ऐकावं वाटते असं भाषण करतात किंवा आपल्या जीवनामध्ये मैत्रीचा असेल, कळकळीचा असेल किंवा सुसंस्कृतपणा असेल किंवा सर्वांचं हित साधण्यासारखा विचार जो करतो, ज्या विचाराचं सर्वजण स्वागत करतात तर असा जो विचार करतो तर असे विचार करणारा जो काही व्यक्ती असेल तो कायिक सदाचरणाच्या तिसऱ्या प्रकारामध्ये मोडतो. आणि त्याच प्रकारे चौथ्या प्रकारच्या वाचिक सदाचरणात मनुष्य व्यर्थ बडबड करीत नाही. तो उचित आणि वास्तविक आणि नेहमी लाभदायक असे बोलतो. योग्य सस्मरणीय उद्बोधक व्यवस्थित आणि अति हितकर अशा रीतीने धर्म आणि नीतीसंबंधी भाषण करतो. आणि यानंतर जे काही कायिक सदाचरणाचा ज्याचा काय चौथा प्रकार सांगितलेला आहे तर या चौथ्या प्रकारामध्ये जो व्यक्ती आहे तर तो व्यक्ती कधी खोटं बोलत नाही किंवा प्रत्येकाच्या लाभदायक बोलते. म्हणजे आपण बोलल्यामुळं जे ऐकणारे आहेत तर त्या ऐकणाऱ्याचा फायदा झाला पाहिजे अशा उद्देशाने बोलतो. त्याचप्रमाणे जे काही योग्य आहे खरं आहे तो बोलतो. आणि त्यानंतर आपण जे बोललो ते ज्यानं ऐकलं ते ऐकणाऱ्यानं बार हमेश आपल्या आठवणीमध्ये ठेवावं. एवढं चांगलं बोलतो, उचित बोलतो आणि जे काही खरं आहे तेच बोलतो. तर अशा प्रकारे जे काही व्यक्ती आहे तर या कायिक सदाचरणाच्या या चौथ्या प्रकारामध्ये मोडतो.
वैचारिक सदाचाराच्या पहिल्या प्रकारात मनुष्याच्या ठिकाणी लोभविष्टपणाचा अभाव असतो. परधन आपले व्हावे अशी हाव तो कधीही घडत नाही. दुसऱ्या संबंधी दुस्वास अथवा द्वेष यांना तो आपल्या विचारात स्थान देत नाही. आपल्या भोवतालचे प्राणी निर्भर, सुखी, सुरक्षित आणि कोणत्याही प्रकारच्या शत्रूपासून आणि छळापासून दूर राहावे अशी त्यांची इच्छा होती. आणि यानंतर जे काही वैचारिक सदाचरण आहे म्हणजे आपण विचार करायला पाहिजेत. तर विचार काय करायला पाहिजे की कोणाला दुःख मिळणार नाही, प्रत्येकाला सुख मिळालं पाहिजे किंवा दुसऱ्याचा द्वेष हे आपल्या मनामध्ये नाही यायला पाहिजे. त्या प्रकारच जे काही आपल्या भोवताली जे काही प्राणी असतील, पक्षी असतील तर ते सदैव सुखी व्हायला पाहिजेत, ते सुरक्षित राहायला पाहिजेत आणि कोणत्याही प्रकारच्या शत्रूपासून या प्राण्याला असतील, पक्षाला असेल कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये, शत्रूपासून त्यांचं संरक्षण व्हावं अशा प्रकारचा जो मनोमन विचार करतो तो माणूस वैचारिक सदाचरणाच्या प्रकारामध्ये मोडतो. म्हणजे त्याचे जे काही वैचारिक म्हणजे जे काही ते विचार करते, जे सदा आचरणाचा म्हणजे चांगल्या आचरणाचा जे विचार करते अशा प्रकारामध्ये ते मोडते आणि त्याची दृष्टी सम्यक आणि संकल्प हे परमार्थ रहित असे असतात. म्हणजे त्यांची जे काही दृष्टी असते म्हणजे बघण्याचं जे काही दृष्टिकोन असतो किंवा त्यांचा जे काही विचार करण्याचा जे काही संकल्प असतो तो इतराच्या सदाचरणासाठी करतो. दुराचरण आणि सदाचरण याचा मी असा अर्थ लावतो आणि भगवान बुद्ध म्हणतात की जे काही दुराचरण असेल आणि किंवा जे काही सदाचरण असेल याचा मी अशा प्रमाणे अर्थ लावतो. यामध्ये सदाचरणाची आवश्यकता का असते तर एकदा भगवंतांनी पाटली गावातील आपल्या उपासकांना असा उपदेश दिला होता. आता एक वेळेस भगवान बुद्ध हे पाटली या गावामध्ये राहत असताना त्या ठिकाणी नित्य नियमाने जे धम्म प्रवचन करतात तर त्या नित्य नियमाप्रमाणे भगवान बुद्ध आपल्या भिक्खूंना प्रवचन देतात. गृहस्थ हो दृष्ट आणि अनितिमान गृहस्थाला असे दुष्परिणाम सोसावे लागतात. तेव्हा भगवान बुद्ध म्हणतात की गृहस्थ हो दुष्ट म्हणजे जे काही वाईट प्रवृत्तीचे लोक आहेत किंवा त्याच्याकडे नीती नाही असे जे काही गृहस्थ आहेत अशा गृहस्थाला दुष्परिणाम भोगावे लागतात. दुष्ट आणि अनितिमान मनुष्याला आळसामुळे द्रव्य हानी सोसावी लागते. आणि यानंतर जे काही दुष्ट किंवा अनितिमान मनुष्य आहे तर त्या माणसाला काय सोसावं लागते आपल्या जीवनामध्ये जे काही आळस आहे त्या आळसामुळे द्रव्य हानी म्हणजे जे काही आपल्याकडे असलेला पैसा जे काही धन दौलत तर याची हानी आपल्याला सोसावी लागते. कारण आपल्याकडे जर आळस असला तर जे काही धन दौलत आहे ते कोणत्या मार्गाने कधी संपेल कधी कुठं जाईल याचा आपल्याला भान राहत नाही. नंतर त्याची अपकीर्ती जगात पसरते आणि लोक त्याला मान देईनासे होतात आणि त्यामुळं आळशीपणाने त्याची सर्व इस्टेट जाते आणि इस्टेट गेल्यामुळं त्यांची जी काही कीर्ती असेल त्याचा जे काही महिमा असेल मोठेपणा असेल हा मोठेपणा निघून जातो. कारण तर लोक जोपर्यंत त्याच्या कोणाकडे पैसा आहे धन दौलत आहे तोपर्यंत त्याला मोठं समजतात. एकदा त्याच्याकडे काही नसलं समजा की झालं त्याला कोणी मोजत नाही. तर अशा प्रकारे त्याची जे काही किंवा कीर्ती म्हणजे कीर्ती जी असते ते कमी होते, महिमा असते ते कमी होते. ज्या लोकांच्या समाजात तो जातो मग ते क्षत्रिय असोत, ब्राह्मण असोत, गृहपती असोत अथवा श्रमण असोत त्यांच्यामध्ये तो लाजतो आणि मनात गोंधळतो, ते निर्भय नसतो. हा त्यांचा तिसरा तोटा आहे. आणि त्यानंतर जेव्हा त्याची अशी सर्व संपत्तीची हानी झालेली असते आळसामुळं त्यानंतर जेव्हा त्याची संपत्तीची सर्व हानी होते तर लोक त्याला विचारतात की बाबा तुझ्याकडे खूप सारी धनदौलत होती परंतु आता तुझ्याकडे 1 रुपयाही राहिला नाही तर तू आज म्हणजे असं काय केलं असं काय झालं तुझ्यासोबत. तर तेव्हा तो जे माणूस आहे ते 4 चौघामध्ये येण्यासाठी लाजतो. 4 चौघामध्ये त्याची जी काही मुंडी आहे हे तोंड वरी होत नाही कारण तर सांगायची लाज वाटते. आणि अशामुळं तो त्याच्या मनामध्ये एक भीती निर्माण होते की मी कुठं जरी गेलो तर मला 4 लोक हेच विचारतील त्याच्यामुळे मी न गेलेलं बरं. तर अशा प्रकारची भीती निर्माण होतो आणि त्यामुळे तो 4 चौघामध्ये जात नाही, समाजात जात नाही. हा त्याचा तोटा आहे. परत त्याला मानसिक शांती लाभत नाही. अशाच मानसिक अशांततेत त्यांचे मरण ओढवते. हा त्यांचा चौथा तोटा आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी जे काही चौथं नुकसान सांगितलेलं आहे की नंतर याच्यामुळं काय होते की जेव्हा ते 4 लोक जाणार नाही किंवा त्याला भीती वाटते 4 लोकांना जायची तर असं असताना त्याला जे काही मानसिक स्थिती असते ते मानसिक स्थिती लाभत नाही.
मानसिक स्थिती माणसाला कधी लाभते? जेव्हा आपण 4 माणसामध्ये जातो, जेव्हा आपण व्यवहारामध्ये जातो, जेव्हा आपण कुठेतरी मार्केटमध्ये जातो, तेव्हा जे काही व्यवहार असेल किंवा 4 लोकांचे जे काही बोलणं असेल, इकडचं तिकडचं हे ते ऐकून आपले जे काही मानसिक जे काही विचार असतील ते विचार बदलतात. जेव्हा आपण एकटं घरात राहतो की नाही, एकटं घरात असल्यानंतर कधी कधी आहे ना वाईट विचार आपल्या मनामध्ये येतात, काही ना काहीतरी गलत विचार मनामध्ये येतात. तर त्याप्रमाणे अशाप्रमाणे तो एकटा आपल्या घरामध्ये राहत असल्या कारणानं जे काही मानसिक त्याचे जे आजार आहेत, तर ते मानसिक आजार म्हणजे तो अशांततेमध्ये जातो, शांत राहत नाही आणि अशा अशांततेमध्येच त्यांचं मरण त्याला येते आणि हा त्याच्या जीवनामध्ये चौथं नुकसान आहे. दुष्ट आणि अनितिमान माणसाची हे गृहस्थ हो अशा प्रकारची हानी होते. आणि अशाप्रमाणे जे काही दुष्ट माणूस असेल, जे काही नीती नसल्या त्याच्यापासून नीती नसलेला माणूस असेल, तर या माणसाचे अशा प्रकारे आपल्या सर्व जीवनाची हानी होते. यांच्या उलट जी माणसे सज्जन सिलवान आहेत त्यांना काय लाभ होतो याचा विचार करा. आणि आतापर्यंत ज्याची हानी होते याचा आपण सांगितलेलं आहे. परंतु जर माणसानं सज्जन राहिलं, सिलवान राहिलं, तर त्याचा जीवनामध्ये काय लाभ होतो आणि काय त्याचा फायदा होते तर हे बघायचं की सज्जन सिलवान मनुष्याला त्याच्या परिश्रमामुळे विपुल द्रव्य लाभ होतो. आणि या ठिकाणी जे काही सज्जन माणसाचं सांगितलं की जे काही सज्जन असेल किंवा सिलवान मनुष्य असेल आणि त्यांचा मुळे तो परिश्रम करत असेल, मेहनत करत असेल, घाम गाळत असेल, तर त्यामुळं त्यांच्याकडे खूप सारी संपत्ती जमा होते. कारण तो कमावत असतो, गमावत नसतो. तर कमावत असल्यामुळं त्यांच्याकडे असलेली संपत्ती वाढत जाते आणि त्यांची सत्कीर्ती जगभर पसरते आणि त्याला सर्वत्र मान मिळते. आणि जसं त्याच्याकडे पैसा जमा होते, जसं पैसा जमा झाला म्हणजे जसं त्याला एखादं घर बांधेल चांगलं, काही ना काहीतरी प्रॉपर्टी घेईल, हे करल ते करल, आणि असं जे जास्त धन दौलत जेव्हा कमावत राहिलं तेव्हा 4 चौघामध्ये किंवा समाजामध्ये त्याचं नाव होते की खरंच हे म्हणजे म्हणतात ना माघाऱ्या माणसं, किंवा हे गरिबीतून वरी गेलेलं आहे, किंवा याला काहीतरी कमावलेलं आहे, किंवा याच्याकडे काहीच नव्हतं पण आता काहीतरी 4-5 एकर 5-10 एकर शेती आहे असं म्हणतात. अशाप्रमाणे समाजामध्ये त्याचं नाव होते. आणि तो क्षत्रियाच्या, ब्राह्मणाच्या, गृहपतीच्या अथवा श्रावणाच्या समाजात जाऊन ते तिथे निसंकोच आणि आत्मविश्वासाने प्रवेश करत असतो. आणि अशामुळं ज्या माणसाला जे स्वतःची घामाची जी कमाई असते, तर जेव्हा स्वतःच्या घामाची कमाई आपण कमावलेली असते तर त्या कमाईचा गर्व सुद्धा आपल्याला असतो. आपण बघितलेलं आहे याच्या अगोदर. तर ते गर्व सुद्धा असतो आणि त्या गर्वामुळं हे आपली जे काही मान असेल ताट करून समाजामध्ये 4 लोक असेल, 8 लोक असेल, 10 लोक असेल, 50 लोक असेल, त्या लोकांमध्ये ताट मानेनं जाऊन उभा टाकतो. आणि अशामुळं ताट मानेनं उभं टाकल्यामुळं त्याची जी काही मान असेल, त्याची काही प्रतिष्ठा असेल, हा समाजामध्ये त्यांची प्रतिष्ठा वाढल्या जाते आणि त्याला मानसिक शांती लाभलेली असते. कधीही मरते समयही तो शांत चित्ताने देहत्याग करतो. आणि असं असल्यामुळं पूर्ण जीवन त्याचं शांततेमध्ये जाते. तो सर्व जीवनभर शांततेत असतो. आणि अशामुळं जेव्हा शेवटी त्याचं मरण येते तर ते मरण येता सुद्धा तो शांतच असतो की बाबा मला जेवढं जे काही करायचं होतं ते तेवढं मी बघितलेलं आहे, जेवढं जीवन मला बघायचं तेवढं बघितलेलं आहे, जेवढं कमवायचं तेवढं कमवलेलं आहे. तर अशा प्रकारची जी काही शांत त्याच्या मनामध्ये असते शांती, आणि अशा शांततेमध्ये शांत चित्ताने त्याचा मरण त्या ठिकाणी निर्माण होते किंवा देहत्याग करतो. मूर्ख मनुष्याला तो मूर्खपणाने जे पाप करीत असतो त्यातील मूर्खपणा कळत नाही. अग्नीप्रमाणे त्याची पापे त्याचा नाश करीत असतात. आणि एखादा मनुष्य जो मूर्ख असेल तर तो मूर्ख असल्या कारणानं एखादं जर पाप करत असेल तर त्या पापामध्ये त्याला धन्यता मानते की पाप जरी करत असेल तर नाही याच्यामुळे मला काही ना काही फायदाच होते असं तो म्हणतो. आणि जे काही पाप करतो या पापाबद्दल त्याला काही कळत नाही. म्हणून ज्याप्रमाणे एखादा अग्नी आहे तर त्या अग्नीमध्ये ते तेल टाकण्यासारखं काम ते करत आहे. तर तेल टाकल्याच्या नंतर जसं त्या छोट्या अग्नीचा मोठा भडका उडते त्याप्रमाणे ते आपल्या जे काही पाप वाढण्याचं जे काही हे असेल अग्नी असेल त्याच्यामध्ये या पापाचं एक एक तेल टाकत राहते आणि आपला जे काही अग्नी असेल ते अग्नी आपला वाढवत राहते. जो कोणी निरुपद्रवी निष्पाप अशा प्राण्याला दुःख देतो त्यांच्या वाट्याला महान आपदा, मानसिक अशांती आणि आपतेष्टाचा वियोग आणि द्रव्य हानी येत असते. आणि अशाप्रमाणे एखादा जर व्यक्ती जो कोणी निरुपद्रवी म्हणजे जे काही
प्राणी असतील, पक्षी असतील, किडे मुंगे म्हणजे जे काही बोलू शकत नाहीत किंवा आपण त्याला बोलल्यानंतर काही ती प्रतिक्रिया देऊ शकत नाहीत किंवा आपण त्याला शिवी दिली, एखादी काठी बी मारली तरी ते उलट आपल्याला मारू शकत नाहीत, बोलू शकत नाही किंवा पाहून मारला असंही म्हणू शकत नाहीत. तर अशा प्रकारे जे काही प्राणी पक्षी असतील, जे काही किडे मुंगी असतील, तर अशा प्राण्याला जर कोणी दुःख देत असेल तर त्याच्या वाट्याला महान आपदा येतात, म्हणजे मोठे मोठे संकट येतात. त्यानंतर त्याच्या मनामध्ये जीवनभर अशांती फैलते, म्हणजे त्याला शांती कधी मिळत नाही. आणि जे काही आपले नातलग असतील तर त्या नातलग सुद्धा त्याला सोडून दूर जातात आणि याला एकट्यालाच राहावं लागते. आणि अशा प्रकारे जे काही नुकसान आहे तर ते नुकसान त्याच्या माणसाचं होते. यानंतर सदाचार आणि जगाचे अधिकार याबद्दल भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे की एके समयी भगवान खारींना जेथे दाणे खायला घालीत त्या राजगृहातील वेळूवनात राहत होते. आणि त्यावेळी स्थविर सारीपुत्र एक मोठ्या भिक्खू संघासह दक्षिण पहाडामध्ये चारिका करत होता. आणि एक वेळेस जेव्हा भगवान बुद्ध ज्या ठिकाणी जे एक ठिकाण प्रसिद्ध होतं, जिथं आपण ते खार म्हणतो की नाही, खार म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, ते बारीक प्राणी असते त्याला खार म्हणतो आपण, खारुताई म्हणतो आपण, खारुताई, खडोळी. तर या खारुताईला, खडोळीला खाऊ घालण्याबद्दल एक म्हणजे जागा होती समजा स्पेशल. जसं बघा आता कुठं मुंबईत झालं, हैदराबाद झालं, त्या पारव्याला दाणे टाकण्याची एक जागा स्पेशल आहे बघा. तिथं 12 आमेश ते कोणी लोक जात राहतात, 5,000 रुपयाचे दाणे घेतात, कुटाणे घेतात, त्या पारव्याला टाकत असतात आणि पारव्याच्या थवीच्या थवी त्या ठिकाणी येतात खायला. तर हे हैदराबादला बी आहे, मुंबईला बी आहे. तर ते अशा जागा बनवल्या आहेत. अशाच प्रकारे एक वेळुवन नावाची जागा होती. तर त्या वेळुवनामध्ये जे काही खारुताई होती, जे काही खार होती, तर त्या खारीला दाणे टाकत असत लोक. आणि म्हणजे जे काही पुण्यकर्म असतील ते पुण्यकर्म करत असत. तर त्या ठिकाणी भगवान बुद्ध राहायला होते. आणि त्यावेळी स्थवीर जे काही एक स्थवीर बुद्ध होते, आपलं स्थवीर भंतेजी होते सारीपुत्त नावाचे. तर ते एका मोठ्या भिक्खू संघासह, म्हणजे खूप सारे भिक्खू संघ त्याच्या सोबत होता. तर ते दक्षिण पहाडामध्ये चारिका करत होते. दक्षिण पहाडामध्ये चारिकामध्ये त्या ठिकाणी धम्मप्रवचन वगैरे करत होते. वाटेत राजगृहामध्ये राहिलेला एक भिक्खू सारीपुत्ताला भेटला. आणि त्यानंतर एक भिक्खू जो होता तर तो वाटेमध्येच राहिला होता. वय झालेला असेल, पण दमानं चालत असेल, काही ना काहीतरी असेल, तो रस्त्यामध्ये अलीकडेच राहिलेला होता. तर तो भिक्खू सारीपुत्ताला भेटला. आणि औपचारिक अभिवादनाची प्रकार झाल्यावर सारीपुत्ताने त्याला भगवंताचा कुशल समाचार विचारला. आणि त्यानंतर जेव्हा सारीपुत्त तिथे भेटला, त्या भिक्खूला भेटल्याच्या नंतर वंदन झालं. आणि एकूण एकाला बरे आहात का, चांगले आहात का, अशा प्रकारचे जे काही गोष्टी करतो आपण त्याप्रमाणे त्यानं केल्या. आणि केल्याच्या नंतर त्या म्हणजे आपले समजा सगळं काही चांगलं आहे का, अशा प्रकारे जे काही विचारल्याच्या नंतर भिक्खूने भगवंत व भिक्खू संघ यांचे कुशल विचारले. म्हणजे अरहंत जे भगवान बुद्ध आहेत हे सुद्धा ठीक आहेत का, बरे आहेत का, तब्येत वगैरे चांगली आहे का, अशा प्रकारे त्याने विचारलं. आणि त्याप्रमाणे सारीपुत्ताने विचारल्यावरून राजगृह नगरात तंडुल पालदार पॉलिसी राहणाऱ्या धनंजानी ब्राह्मणाला कुशल समाचार सांगितला. आणि असं त्याने जे काही भगवान बुद्धाबद्दल त्याच्याबद्दल जे काही कुशल कर्म विचारले होते, तर ते विचारल्याच्या नंतर ते समोर जाऊन जे काही राजगृह नगर होतं, तर त्या राजगृह नगरामध्ये जे काही तंडुल पालदार होतं, एक जे राजाचं हे होते, एक समजा काय म्हणतात महाल होता, तर त्या महालामध्ये राहणाऱ्या धनंजानी ब्राह्मणाचा कुशल समाचार सांगितला. म्हणजे त्या ठिकाणी जे काही एक ब्राह्मण राहत होता, तर त्या ब्राह्मणाचा सुद्धा कुशल समाचार त्या ठिकाणी सांगितला. सारीपुत्ताने त्याला पुढे विचारले, ब्राह्मण धनंजानी अपरमार्थपूर्वक वागतो का. तर त्यानंतर जे काही सारीपुत्त आहे, तर हे सारीपुत्त त्या भिक्खूंना विचारतो की हे ब्राह्मण जे आहे धनंजानी, तर हे धनंजानी वाईट प्रवृत्तीने तर वागत नाही ना. तेव्हा भिक्खूने उत्तर दिले, धनंजानी कसला अपरमार्थपूर्वक राहू शकणार, तो राजाचा उपयोग ब्राह्मण आणि गृहस्थ यांना नागवण्यासाठी आणि ब्राह्मण आणि गृहस्थ यांना उपयोग राजाला लुबाडण्यासाठी करतो. आणि यानंतर तो जो काही ब्राह्मण असतो तर ते सांगतो की हा ब्राह्मण जास्त इमानदार नाही आहे. तो इमानदार कसा राहू शकेल, तो तेथील जे काही राजा असेल, जे काही प्रजा असेल,
त्या राजाला प्रजेला लुबाडण्याचं काम तो करतो. सुशील कुळातून आलेली त्यांची सुशील पत्नी मरण पावलेली आहे आणि त्याने अलीकडे दुसरी पत्नी केली. ती सुशील कुळातही नाही व स्वतःही सुशील नाही. आणि त्यानंतर तो जो काही ब्राह्मण आहे, हा या ब्राह्मणाची जी काही पहिली चांगली बायको होती, जे काही चांगल्या कुळामधली बायको होती, तर ती पत्नी त्याची मरण पावली. आणि मरण पावल्याच्या नंतर त्यानं आपलं दुसरं लग्न केलं आणि जी दुसरी बायको केलेली आहे, तर ही बायको मात्र जे चांगल्या कुळातली नाही किंवा वागायला सुद्धा चांगली नाही. यावर सारीपुत्त बोलला, धनंजयानी परमादशीलता ही फार वाईट वार्ता आहे, फार वाईट. एखाद्या वेळी एखाद्या ठिकाणी तो मला भेटेल, त्यावेळी या संबंधी मी त्यांच्याशी बोलेल. आणि त्यानंतर या सारीपुत्त भिक्खूंनी त्या ठिकाणी म्हणलं की हे असं जर असेल की जे काही धनंजय एक ब्राह्मण आहे, हे असं जर वागत असेल तर ही खूप वाईट बातमी आहे. असं त्या ब्राह्मणाने वागायला नाही पाहिजे. आणि जर कदाचित माझ्यासोबत त्या ब्राह्मणाची कधी भविष्यामध्ये भेट झाली तर मी नक्कीच त्याला याच्यामध्ये विषयामध्ये बोलेल, असं तो सारीपुत्त बोलतोय. दक्षिण पहाडातील आपला वाट पुरा केल्यानंतर सारीपुत्ताने आपली चारिका पुढे चालू केली आणि तो राजगृहाला आला. तेथे त्याने वेळूवनात वस्ती केली. आणि त्यानंतर जे काही या दक्षिण पहाडामध्ये जो काही हे सर्व भंतेजी आणि सारीपुत्त राहत होते, तर त्यानंतर त्यांनी आपण पुढे जायचं ठरवलं आणि पुढे जाऊन तो राजगृहाला गेले. आणि तेथे जाऊन जे काही राजगृहामध्ये जे काही वेळूवन होतं, तर त्या वेळूवनामध्ये हे सर्व भंतेजी राहायला निघाले. सकाळी वस्त्र परिधान करून भिक्षापात्र हाती घेऊन तो राजगृहात भिक्षेसाठी गेला. त्यावेळी ब्राह्मण धनंजयाने हा त्यांच्या गायीचे दूध ज्या कुरणात काढले जात होते तेथे देखरेख करण्यासाठी गेला होता. म्हणून आता त्या राजगृहामध्ये हे सर्व भिक्खू राहायला गेले. सारीपुत्त राहायला गेला. तर सारीपुत्त राहायला गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी मुक्काम करून दुसऱ्या दिवशी सकाळी जे काही आपलं भिक्षापात्र असेल तर ते भिक्षापात्र हातामध्ये घेऊन तिथल्या नगरीमध्ये भिक्षाटन करण्यासाठी निघले. आणि भिक्षाटन करत असताना त्या अशा ठिकाणी गेले की ज्या ठिकाणी ते ब्राह्मण धनंजय राहत होता. तर त्या ठिकाणी त्या ब्राह्मण धनंजयची चौकशी केली असता तर हे जेव्हा सारीपुत्त त्या ठिकाणी गेले होते तर तेव्हा हा जो ब्राह्मण आहे, तर हा ब्राह्मण त्या राज्यातील जे काही गायी असतील तर त्या गायीचे दूध काढणार होते, तर त्या गायीचं दूध काढण्याच्या त्या ठिकाणी गेला होता. भिक्षा संपवून परत आल्यावर सारीपुत्ताने भोजन केले आणि नंतर धनंजयाला गाठले. त्यांना येत असलेले पाहून ब्राह्मण त्याला भेटायला पुढे गेला आणि म्हणाला, भोजनापूर्वी आपण दुग्धपान करूया. आणि त्यानंतर तो जे काही ब्राह्मण या भिक्खूला भेटले नाही आणि भेटले नाही म्हणून याने काय केलं की जे काही भिक्षाटन करायचं होतं, जे काही भिक्षा मागायची ती मागली आणि नंतर जाऊन जेवण केलं. आणि जेवण केल्याच्या नंतर परत त्यांच्या मनामध्ये अशी इच्छा होती की मी त्या ब्राह्मणाला भेटलं पाहिजे, म्हणून ते परत त्या ब्राह्मणाला भेटण्यासाठी निघाले. आणि जसे त्या ब्राह्मणाला भेटण्यासाठी निघाले तर त्या ब्राह्मणानं दुरूनच हे जे काही भंतेजी आहेत किंवा भिक्खू आहेत ते आपल्याकडे येत आहेत, तर हे बघितलं. आणि हे बघितल्याच्या नंतर ते ब्राह्मण त्या भिक्खूच्या दिशेनं समोर चालत गेले. आणि चालत गेल्याच्या नंतर त्या भिक्खूला ते काय म्हणाले की या आणि भोजन, आता जे तुमचं काही भोजन करायचं असेल तर त्या भोजनाच्या पूर्वी थोडंसं मी तुम्हाला दूध देतो, तर ते दूध तुम्ही घ्या, असं ते म्हणतात. म्हणजे त्याला माहित नाही की यानं भोजन केलं असं. त्याला असं वाटलं की हे नगरीत आता आले असतील आणि या भक्षाटनासाठी आले असतील, त्याच्यामुळे आता हे भिक्षा मागणार आहे. त्याच्यामुळे याने भिक्षा म्हणजे जेवण केलंच नसेल, त्याच्यामुळे ते काय म्हणतात की जेवण करण्याच्या अगोदर मी तुम्हाला आता ताजं काही दूध आहे तर ते दूध तुम्हाला देतो, ते तुम्ही प्यावं. तेव्हा सारीपुत्ताने उत्तर दिलं, नको ब्राह्मणा, माझे जेवण झाले आहे आणि दुपारच्या वेळी मी एका झाडाखाली विश्रांती घेणार आहे, तूच तेथे ये. आणि त्यानंतर त्या सारीपुत्त भिक्खूंना काय म्हणलं त्या ब्राह्मणाला की जेव्हा ते ब्राह्मण म्हणाला होता की तिथं मी तुम्हाला दूध देतो, ते दूध घ्यावं, तर त्यावर सारीपुत्त भंतेजी म्हणतात की नाही ब्राह्मणा, माझी नुकतीच सध्या आता नेमकी जेवण झालेली आहे आणि त्यामुळं मी जे काही दूध आहे दूध ग्रहण करत नाही, परंतु मला तुला काही बोलायचं आहे, काही सांगायचं आहे आणि आता जेवण झाल्या कारणानं मी एका झाडाखाली जाऊन विश्रांती करणार आहे, तेव्हा त्या ठिकाणी तूच मला भेटायला ये, असं सारीपुत्त त्या ब्राह्मणाला म्हणतो.
धनंजयाने ते मान्य केले आणि आपल्या भोजनानंतर तो सारिपुताला भेटावायला गेला. सारिपुताला अभिवादन करून तो त्यांच्या बाजूला बसला आणि त्यानंतर ज्याप्रमाणे सारिपुतानं सांगितलं होतं की मी विश्रांती करणार आहे, त्या ठिकाणी तू भेटायला ये, असं ऐकून हे ब्राह्मण त्या सारिपुत्त भंतेजीला भेटायला गेले. त्या ज्या ठिकाणी ते थांबणार होते त्या ठिकाणी. आणि तिथे गेल्याच्या नंतर सारिपुत्ताला त्या ब्राह्मणाने अभिवादन केलं आणि अभिवादन करून त्याच्या बाजूला जे काही आसन होतं त्या आसनावर बसले. सारिपुताने त्याला विचारले, सदाचारासंबंधीचा तुझा उत्साह आणि कळकळ कमी झाली नाही ना? म्हणजे त्यानंतर जे काही सारिपुत्त भंतेजी होते तर हे भंतेजी त्या ब्राह्मणाला काय विचारतात की जे काही सदाचरणाचा, जे काही जीवनामध्ये सदा चांगलं आचरण करण्याचा जे काही तुझा उत्साह होता किंवा तू जे काही शिकला होता तर त्याचा जे काही उत्साह आहे किंवा जे काही सदाचरण करण्याचं, जे काही आपल्या जीवनामध्ये सदा चांगलं आचरण करण्याचं हे तू कमी तर केलं नाहीस ना? तर तेव्हा तो ब्राह्मण मला ती कशी काय कायम राहणार? कारण मला आता माझे आई बाप, पत्नी, कुटुंबदास, कामगारी यांचे पालन पोषण करायचे असते. याशिवाय ओळखीचे लोक, मित्र, आप्तेष्ट आणि पाहुणे अतिथी यांना पाहुणचार करावायचा असतो आणि माझ्या मृत पूर्वजाचे श्राद्ध करायचे असते. देवदेवतांना बळी द्यायचे असतात. राजाला कारभार चुकवायचा असतो आणि उपरांत मला स्वतःसाठी मांस आणि पेयाची तरतूद करायची असते. त्यानंतर जे काही त्या भिक्खूने म्हणल्यानंतर, सारिपुत भिक्खूने म्हणल्याच्या नंतर की जे काही तुझा जे काही चांगला आचरण करण्याचा जे काही उत्साह कमी तर नाही झाला ना? तर यावर हा ब्राह्मण काय म्हणतो की नाही, जो तुम्ही मला सांगितलेला होता ते आचरणाचं जे काही शिक्षण होतं ते सारखं कसं राहील असं तो म्हणतो. आणि आता मला म्हणजे माझ्यावर खूप मोठी जबाबदारी आलेली आहे. माझी आई असतील, वडील असतील, माझी पत्नी असेल किंवा जे काही कुटुंब असेल, मित्र परिवार असेल किंवा जे काही देवदेवता असेल त्याला काही मला दान करावं लागते, त्यांना काही देवावं लागते, काही बळी द्यावं लागतात, काही बकरं कोंबडं कापावं लागते, नारळ फोडावं लागते. तर अशा प्रकारे जे काही किंवा काही मेलेले माणसं असतील त्याचे श्राद्ध मला करावे लागते. तर अशा प्रमाणे माझा जे काही खर्च आहे तर तो खर्च वाढलेला आहे आणि खर्च वाढल्यामुळं मी जे माझ्या जीवनामध्ये सदा आचरणाचा जो धम्म स्वीकारला होता तर ते आता मी पालन करीत नाही आणि असं याप्रमाणे त्या ठिकाणी तो म्हणतो. तेव्हा सारिपुत्राला विचारले, धनंजयाने तुला असे वाटते काय की एखाद्या माणसाने आपल्या आईबापासाठी सदाचरण आणि न्याय यांना सोडून वर्तन केले आणि ह्या संबंधी त्याला जाब विचारला असता तो अशी सबब सांगू शकेल काय की माझ्या आईबापासाठी हे सर्व केले, त्यांच्यासाठी सदाचरण आणि न्याय यांचे उल्लंघन केले म्हणून मला शिक्षा करू नका? तर यानंतर हे जे काही सारिपुत्त भिक्खू होते तर हे भिक्खू त्याला म्हणतात की तू जे काही हे म्हणतोस की मायबापासाठी समजा हे तू आता जे सदाचरण जे असेल तर ते सोडलेलं आहे आणि तू आता कमवायच्या मागं किंवा काहीतरी खोटं बोलण्याच्या मागं लागलेला आहेस, तर तुला असे म्हणलं तर कळल काय की तू कोणाला सांगशील की माझ्या आईबापासाठी मी कोणाला जीव घेतो, मी माझ्या मायबापासाठी किंवा माझ्या नातलगासाठी मी कोणाला खोटं बोलतो किंवा मी माझ्या नातलगासाठी आईबापासाठी कोणाची तरी चोरी करतो असं तू कोणाला जर सांगितलं तर जे काही चोरी केल्यावर, खोटं बोलल्यावर किंवा कोणाला फसवल्याच्या नंतर जे काही शिक्षा तुला मिळायला पाहिजे तर ही शिक्षा तुझी माफ होईल का? कारण ते तुझ्या आईबापासाठी तू केलं त्यामुळे ती शिक्षा तुझी माफ होईल का? तर असं ते त्या ठिकाणी विचारतो. तेव्हा तो धनंजय म्हणतो नाही, अशा काही सबबी दिल्या तरी देवाचा कारावास चुकणार नाही. आणि त्यानंतर तो ब्राह्मण म्हणतो की नाही, असं होऊ शकत नाही. मी जरी समजा आईबापासाठी करत असेल किंवा मित्रपरिवारासाठी करत असेल, देवासाठी करत असेल, कशासाठी करत असेल, परंतु मी जेव्हा वाईट काम करतो तर ते वाईटच आहे आणि त्यामुळं त्या वाईट कामाची शिक्षा मला मिळणारच आहे. तर त्यावेळेस सारिपुत्त भंतेजी म्हणतात की तो स्वतः किंवा त्यांची पत्नी आणि कुटुंब यांच्या संबंधी असे समर्थन करू लागले की त्याने केलेले न्याय व सदाचरणाचे उल्लंघन हे आमच्यासाठी केले तर त्यांचा काही उपयोग होईल काय? त्यानंतर हे सारिपुत्त भंतेजी काय म्हणतात की ठीक आहे, तुझं ते जे काही शिक्षा असेल ती शिक्षा माफ होणार नाही, पण कदाचित तू तुझ्या आईवडिलासाठी किंवा मित्र परिवारासाठी जे काही हे चोरी करशील, जे काही अपराध करशील, जे काही कोणाचा समजा एखादी हत्या करशील
तर जर ज्याच्यासाठी तू करणार आहेस, आई वडिलांसाठी किंवा मित्र परिवारासाठी करणार आहेस, त्या आई वडिलांना किंवा मित्र परिवाराला तिथे येऊन सांगितलं की हा जो चोरी करत आहे, हा जो खोटं बोलत आहे, हा दुष्ट जो व्यवहार करत आहे, तर हे आमच्यासाठी करत आहे, असं जर तुम्ही सांगितलं तरी सुद्धा तुमची जी शिक्षा आहे ती कमी होईल का? तर त्यावर सुद्धा धनंजय ब्राह्मण म्हणतो की नाही. आणि त्यानंतर सारीपुत्र ब्राह्मण आपले सारीपुत्र भंतेजी परत म्हणतात की त्याचे दास म्हणू लागले की हे सर्व त्यांनी आमच्यासाठी केले, तर त्यांचा काही उपयोग होईल का? म्हणजे त्या ब्राह्मणाने म्हणलं होतं की मला आता नौकर चाकर आहे, त्याला सुद्धा सांभाळायचं आहे, तर तुझे नौकर चाकर सुद्धा तिथे येऊन म्हणाले की हे जे काही चोरी करतात किंवा वाईट प्रवृत्ती करतात तर हे आमच्यासाठी करतात, तर असं म्हणल्यावर तुझा जो दोष आहे तो दोष कमी होईल का? तुला शिक्षा व्हायचं वाचल का? आणि त्यानंतर सुद्धा धनंजय ब्राह्मण म्हणतो की नाही, ती मात्र ही उपयोग होणार नाही याच्या सांगण्याचा. आणि त्यानंतर परत भंतेजी साहेब बोलतात किंवा त्यांचे मित्र आणि ओळखी पाळखीचे लोक त्यांचे समर्थन करू लागले तर त्याचा काही उपयोग होईल का? परंतु याच्यावर सुद्धा धनंजय ब्राह्मण म्हणतो की नाही, या कुणाचाच उपयोग होणार नाही. किंवा त्यांचे आप्तेष्ट किंवा अतिथी यांचे समर्थन करू लागले तर त्यांचा काही उपयोग होईल का? तर तेव्हा सुद्धा म्हणतो की नाही, ती मात्र सुद्धा त्यांचा सुद्धा काही फायदा होणार नाही. किंवा जर त्यांचे भूत पितर देवतेसाठी किंवा राजासाठी त्याने हे केले असे समर्थन करू लागले तर ते चालेल काय? म्हणजे जे काही आपण श्रद्धा करतो, काय म्हणतात त्याला, ते पितर वगैरे करतो समजा किंवा श्राद्ध करतो, पिंडदान अशा प्रकारचं काहीतरी करतो ना, तर हे ज्याच्यासाठी आपण करतो त्यानं समजा तिथून आले आणि म्हणले की यांना जे काही पिंडदान आम्हाला केलेलं आहे, आम्हाला पिंडदान करण्यासाठी किंवा आमच्यासाठी श्राद्ध करण्यासाठी निवेद करण्यासाठी त्यानं काहीतरी चोरी केलेली आहे आणि त्याच्यातून आमच्यासाठी केलेलं आहे, तेव्हा त्याला माफ करण्यात यावं असं जर म्हणलं तर तुझं जे काही दोष असेल हे दोष माफ होईल का? आणि त्यानंतर सुद्धा तो ब्राह्मण म्हणतो की नाही, तो किंवा इतर लोक त्याने केलेले सदाचाराचे आणि न्यायाचे उल्लंघन हे सर्व आम्हाला अन्न आणि पेय मिळवून देण्यासाठी केले असे समर्थन करू लागले तर त्याचा काही उपयोग होईल का? म्हणजे अशाप्रमाणे अनेक लोक, सगळे लोक येऊन म्हणू लागले समजा की यानं जे काही केलेलं आहे पापकर्म, जे काही चोरी केलेलं असेल, जे काही खोटं बोललं असेल, तर सर्व लोकांनी येऊन सांगितलं की हे आमच्यासाठी यानं केलेलं आहे, तेव्हा याची जे काही शिक्षा असेल माफ व्हावी, असं जर म्हणलं तर जमल का? आणि त्यावर सुद्धा तो ब्राह्मण म्हणतो की नाही. तेव्हा सारीपुत म्हणतो, जे आपल्या आई बापासाठी न्याय आणि सदाचरणाचे उल्लंघन करतो आणि जो कसलीही वेळ आली तरी न्याय आणि सदाचरणाचा मार्ग सोडित नाही, यापैकी धनंजयाने कोणता मनुष्य अधिक चांगला ठरतो? तर या ठिकाणी त्या धनंजयला परत प्रश्न करता की एक व्यक्ती असेल जो आपल्या आई बापासाठी किंवा आई वडिलांसाठी जे काही चांगला मार्ग असेल तर तो चांगला मार्ग सोडत नाही, आणि दुसरा एक असा माणूस असेल की ती आपल्या आई वडिलांसाठी किंवा आपल्या मित्रासाठी चांगला मार्ग सोडून काम करतो, तर या दोघांपैकी कोणता माणूस चांगला असेल? आणि तेव्हा धनंजयाने उत्तर दिलं दुसऱ्या प्रकारचा, कारण न्याय आणि सदाचरणाने वागणे हे आता त्याच्या उल्लंघनापेक्षा श्रेयस्कर आहे. आणि त्यानंतर ते ब्राह्मण म्हणतो की जे काही दुसऱ्या प्रकारातला माणूस आहे तर तो माणूस हा चांगला आहे, कारण तो आपल्या जीवनामध्ये आई वडील असतील, मित्रपरिवार असतील तर यांच्यासाठी न्यायानं आणि सदाचरणानंच आपले जीवन व्यतीत करतो, त्यामुळे तो श्रेयस्कर आहे. तेव्हा धनंजयाने आपल्या आई बाबाचे पोषण करायचे, न्याय सदाचाराचे असे दुसरे मार्ग आहेत, त्यासाठी दुष्कृत्य करण्याची आवश्यकता नाही, आणि हे मार्ग पत्नी, कुटुंब आणि इतर सर्वांच्याही परिपोषणाला मोकळे नाहीत का? असे त्या या सारीपुताने विचारले की हे जसं तू पाप करतो किंवा वाईट कृत्य करतो किंवा काही कोणाची हत्या करतोस आपल्या आई वडिलांसाठी किंवा कोणत्या मित्रपरिवारासाठी, तर याशिवाय सुद्धा चांगले दुसरे आणखी मार्ग खूप आहेत, आणि त्या मार्गाने सुद्धा तू आई वडिलांची सेवा करू शकतोस, कुटुंबाची सेवा करू शकतोस, मित्रपरिवाराची सेवा करू शकतोस, त्यामुळे तू तसं केलेलं बरं आहे. आणि त्यानंतर धनंजयाने सारीपुताचे जे मार्ग मोकळे आहेत, यानंतर सारीपुताच्या या भाषणाने प्रसन्न होऊन त्याचे आभार मानून धनंजयाने उठला आणि आपल्या गृही परत गेला. आणि हे सारीपुताने एवढं सारं समजून सांगल्याच्या नंतर त्या धनंजयाने हे सर्व काही शांतपणे ऐकून घेतलं, आणि ऐकून घेतल्याच्या नंतर त्याला कळालं की खरंच जे काही ते भंतेजी सांगतात, सारीपुत्र सांगतात ते खरं आहे. तेव्हा हे ऐकून घेऊन ते परत आपल्या घराकडे निघून गेले. यानंतर सदाचरणात परिपूर्णता कशी साधता येईल या संदर्भात सुद्धा भगवान बुद्धाने या ठिकाणी सांगितलेलं आहे.
श्रावस्ती येथील जेतोनात भगवान वास करीत असताना त्यांच्याकडे 500 उपासक आले. त्यात धम्मिक हा होता. तर भगवान बुद्ध या वेळेस श्रावस्ती येथील जेतोनामध्ये राहायला होते, वास करत होते. तर त्यावेळेस त्यांच्याकडे 500 उपासक आले आणि त्यात धम्मिक नावाचा एक उपासक होता. धम्मिकाने भगवंताला विचारले, कोणत्या तत्वाच्या परिपालनाने आपल्या अनुयायांना सदाचरणात पूर्णता साधता येते. आणि त्या ठिकाणी भगवंताला त्या धम्मिकाने विचारलं की कोणते तत्व आपण आपल्या जीवनामध्ये पालन केल्यामुळं आपले जे काही अनुयायी असतील त्या अनुयायांना सदाचरणाचा म्हणजे आपल्या जीवनामध्ये सदा चांगलं आचरण करण्याचं पूर्ण साधता येते, तर ते काय असेल ते सांगावं. तर मी आपल्याला एक प्रश्न विचारत आहे, त्याचे कारण माणसाचे कल्याण कशात आहे हे ठरवण्यात आपल्यासारखा दुसरा कोणीच नाही. आणि त्यानंतर त्या धम्मिकानं परत असं सुद्धा म्हणलं की मी तुम्हाला असा एक प्रश्न विचारत आहे की या प्रश्नाचं उत्तर फक्त तुम्हीच सांगू शकत ना सांगू शकाल, दुसरं कोणीही सांगू शकणार नाही. आणि सुशिक्षित जैन आणि परिवर्जक यांनाही आपले मत खंडनात यश आलेले नाही. वयोवृद्ध सुशिक्षित ब्राह्मण आणि ज्यांना आपले मत मांडण्याची फार हौस, त्या सर्वांनी आपला विमोचक सिद्धांत मान्य केला. आपला विमोचक सिद्धांत समजायला कठीण असला तरी तो आपण इतका सुलभ करून दाखविता की तो ऐकण्याची सर्व उत्सुक असतात. भगवान म्हणून माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या. म्हणजे त्यानंतर हा धम्मिक काय म्हणते की आपल्याकडे जेवढं उपासक येतात, जेवढे माणसं येतात, जेवढे श्रवक येतात, हे सर्व तुमच्याकडून जे काही तुमच्याकडे जे धम्म आहे, तर हा धम्म ऐकून सगळ्याच्या मनाचं समाधान होते. प्रत्येक जण आपल्यापासून समाधान घेऊन वापस जाते. त्यामुळं मला सुद्धा असं वाटतं की माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच देऊ शकता. त्यामुळं माझ्या या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यावं. जी विद्या ही दैवी विद्या आपल्या मुखातून आम्हा उपासकांना ऐकू द्या. आणि त्यानंतर परत म्हणतो की या प्रश्नाचं तुम्ही उत्तर असं द्या आणि याच्याबद्दल जे बी काही उत्तर असेल ते एक देवी विद्या म्हणजे काहीतरी एक समजा देवाचा बोल समजा, तर अशा प्रकारे जे काही तुमचं बोलणं असेल तर हे बोलणं तुमच्या तोंडून मला ऐकू द्या. उपासकासंबंधीच्या करुणेचे भगवंताने उत्तर दिले, ऐका तर मी आपल्याला शुद्ध आचरणाची तत्वे सांगत आहे, ती ऐकावी आणि तदनुसार वर्तन करावी. त्यानंतर भगवान बुद्धानं त्या सर्व माणसाला उपासकांना सांगितलं की ठीक आहे, तुम्हाला मी असं सांगतो तर ते तुम्ही नीट लक्षपूर्वक ऐका आणि ते ऐकून आपल्या जीवनामध्ये जे काही ऐकलेलं आहे त्याचं परिपालन करा, वर्तन करा. त्यानंतर भगवान बुद्ध सांगतात की हत्या करू नका, देहांत शासन करू नका, हिंसेला आळुंदा देऊ नका, कोणत्याही प्रकारच्या जीवाला मग तो सबल असो अथवा दुर्बल असो दुःख देऊ नका. त्यानंतर भगवान बुद्धाने काय सांगितलं की कोणाचीही हत्या करू नका. छोटे असतील मोठे असतील जे बी जीव असतील कोणाची हत्या करू नका आणि आपल्या जीवनामध्ये कोणालाही देहांताची शिक्षा करू नका. म्हणजे पहिले एकदम कडक शासन होते बघा की छोटासा जरी गुन्हा केला तर डायरेक्ट त्याला देहदंडाची शिक्षा होती, डायरेक्ट फासावर लटकत गेले किंवा काही ना काहीतरी ते म्हणतात उकळत तेल समजा ते कानामध्ये टाकणं किंवा त्याला सुया बुडवणं. तर अशा प्रकारे जे काही दंड होते तर अशा प्रकारचं शासन किंवा सजा कोणाला देऊ नका. त्यानुसार जे काही हिंसा असेल तर त्या हिंसेला परवानगी देऊ नका आणि कोणत्याही प्रकारच्या जीवाला मग ते सबल असो की दुर्बल असो, म्हणजे सबल म्हणजे जे आपल्यासोबत दोन हात तयार करणारा एखादा माणूस असतो म्हणजे आपल्या बरोबरीचा, आणि एखादा दुर्बल असतो जे छोटा असतो, एखादा प्राणी असतो की तो आपल्या बोलण्याचं आपल्या मारण्याचं काहीच उत्तर देऊ शकत नाही. तर अशा प्रकारे जे बी असतील तर अशा कोणालाही तुम्ही दुःख देऊ नका. उपासकांनी स्वतः चोरी करू नये, दुसऱ्याला चोरी करण्याची परवानगी देऊ नये अथवा चोरीला संमतीही दर्शवू नये. जे स्वेच्छेने दिले जाते तेवढेच घ्यावे. त्यानंतर दुसऱ्या नंबरवर सांगितलं की जे काही उपासक असतील त्या उपासकांनी कधीही चोरी करू नये आणि दुसऱ्याला सुद्धा चोरी करण्याचं सांगू नये. चोरी करण्याबद्दल विचारही करू नये आणि चोरी करण्याबद्दल कोणाला संमती सुद्धा देऊ नये. आणि कोणी आपण आपल्या मनानं समजा तुम्हाला कोणी काही देत असतील तर तेच फक्त तुम्ही घेतलं पाहिजे. अब्रह्मचर्य जणू काय अग्नीची गर्ता आहे असं समजून त्याचा त्याग करावा आणि ब्रह्मचर्य साधत नसेल तर निदान विवाहावी परस्त्रीची समागम करू नये. आणि अशाप्रमाणे सदा आपल्या जीवनामध्ये जे काही अब्रह्मचर्य असेल
म्हणजे जे काही संन्यास घेणं वगैरे समजा म्हणतात समजा, तर अशा प्रमाणे जे काही वर्तन करावं किंवा संन्यास घ्यावा. आणि समजा हे जर शक्यच नसेल तर आपल्या जीवनामध्ये जे काही आपली पत्नी असेल, आपल्या पत्नीशिवाय दुसरं कोणालाही आपलं मानू नये. सभेत, न्यायगृहात अथवा नेहमीच्या संभाषणात असत्य बोलू नये. त्याप्रमाणे असत्य भाषणाला प्रोत्साहन अथवा संमती देऊ नये, आश्रयाचा त्याग करावा. आणि त्यानंतर भगवान बुद्धाने सांगितलं की सभा असल, 4 माणसं असतील किंवा आपण कोणाला बोलत असल तर बोलताना कधीही खोटं बोलू नये, किंवा जे काही कोणी खोटं बोलत असतील तर त्या खोटं बोलण्याला कधी प्रोत्साहन देऊ नये किंवा संमती देऊ नये. उपासकाने मद्यपान करू नये, दुसऱ्याला मद्य पाजू नये आणि मद्यपानाला संमती देऊ नये. मद्यपानाने बुद्धिभ्रष्ट होतो, हे लक्षात ठेवा. त्यानंतर जे काही दुसरं सील सांगलेलं आहे समजा या ठिकाणी, तर ते सील म्हणजे जे काही उपासक असतील तर त्या उपासकाने कोणत्याही प्रकार जे काही व्यसनाधीन पदार्थ असतील, वस्तू असतील, द्रव्य असतील, त्याचं सेवन करू नये किंवा दुसरं कोणाला सुद्धा करू देऊ नये. किंवा मध्ये कोणी म्हणत असेल की मी काहीतरी एखादी संघ दारू वगैरे पिऊन येतो आता, तर अशाला आपण आपल्याकडून परवानगी सुद्धा देऊ नये. बाबा तू तुझं बघ, माझी परवानगी तुला नाही, तू जायचं असेल तर जाय, नाही तर नाही, मला सांगू नको, अशा प्रकारे म्हणलं पाहिजे. आणि असं जर मद्यप्राशन जर करत असलो किंवा करण्याला आपण जर परवानगी देत असलो तर त्यावेळेस आपली जी काही बुद्धी असते ते बुद्धी भ्रष्ट होते, हे लक्षात ठेवा. मद्यपान करणारे मूर्ख पाप करतात आणि आपल्या इतर उपासक बांधवांना पापात प्रवृत्त करतात, तेव्हा ते बुद्धिभ्रष्ट करणारे व्यसन हा मूर्खपणा आणि मूर्खाचा स्वर्ग यापासून प्रवृत्त व्हा. यामुळं नंतर भगवान बुद्ध सांगतात की जे काही मद्यप्राशन करत असतील, जे काही दारू वगैरे पित असतील, तर असे लोक जे काही आहेत तर हे लोक इतर जे काही उपासक असतील त्या उपासकाला प्रवृत्त करतात. म्हणजे आपणही दारू पितात आणि चला म्हणतात तू मी तुला बी पाचतो, सुरुवातीला बघा फुकट पाचतो म्हणतात, चला म्हणतात, आणि बरोबर सवय लावतात त्या माणसाला. तर असं कोणी करत असेल तर हे नक्की बुद्धिभ्रष्ट झालेले माणसं आहेत आणि हा मूर्खाचा किंवा मूर्खाचा स्वर्ग अशा जीवनामध्ये राहतात, असं भगवान बुद्ध म्हणतात. त्यानंतर कुणाची हत्या करू नका, चोरी करू नका, खोटे बोलू नका, उन्मादक पेय सेवन करू नका, व्याभिचार करू नका आणि भर रात्री उग्रास अन्न सेवन करू नका. नंतर भगवान बुद्धाने काय सांगितलं की कोणाची हत्या करू नका, चोरी करू नका, खोटे बोलू नका आणि उन्मादक म्हणजे जास्तीत जास्त जे काही आपण उपद्रव म्हणतो ना, अशा उपद्रव केल्यासारखं जे काही नशा येणारे जे काही पेय असतील, जे काही पिण्याचे पदार्थ असतील ते पिऊ नये आणि व्याभिचार सुद्धा करू नये. किंवा रात्री एकदम जास्त रात्र जर झालेली असेल तर जास्त रात्री अन्नाचं सेवन सुद्धा करायला नाही पाहिजे, जेवण सुद्धा नाही करायला पाहिजे. म्हणून पहिला जो नियम होता जेवणाचा, हे 6च्या अगोदरचा नियम होता. पहिले शेतामध्ये लोक काम करायचे, सकाळी 6च्या अगोदर त्यांचा नाश्ता होत गेला. आपण 8-9 वाजता उठतो, संध्याकाळी 6च्या अगोदर त्यांचं जेवण होत गेलं. आणि आपण किती वाजता जेवतो? रात्री 10 वाजतील, 11 वाजतील, 12-1 वाजता दुसऱ्या दिवसाची सुरुवात होते आणि तेव्हा आपलं जेवण होते. तर अशा प्रकारे आपण केलं नाही पाहिजे. गंधमाला धारण करू नका, आपला बिछाना भूमीवर पसरा, प्रत्येक उपोषणाच्या दिवशी हे व्रत ग्रहण करा आणि शुद्ध आचरणाने हे अष्टांगिक व्रत सणासारखे पाळा. आणि त्यानंतर जे काही गंधमाला असेल ते माला धारण करू नका, म्हणजे जे काही हार वगैरे म्हणतात की नाही, अशा प्रकारे म्हणजे आपली स्वतःची स्तुती करून घ्यायची नाही आपल्याला. याच्यानंतर आपल्याला जे काही झोपाचं जे काही हे असेल झोपाचे ठिकाण, तर हे झोपायचं ठिकाण हे जमिनीवर असलं पाहिजे. कोणत्याही एखाद्या बाजूवर पलंगावर नसलं पाहिजे, जमिनीवर असलं पाहिजे. आणि प्रत्येक जे काही उपोषण दिवस आहेत तर त्या उपोषणाच्या दिवशी हे व्रत ग्रहण केलं पाहिजे. म्हणजे रोज जमिनीवर नाही झोपलं तर चालते, पण ज्या दिवशी जे काही आपला उपोषणाचा दिवस आहे, म्हणजे आपण ज्या दिवशी उपवास वगैरे पकडतो बघा, तर त्या दिवशी जमिनीवर झोपलं पाहिजे. आणि जे काही शुद्ध आपलं अंतःकरण आहे तर त्या शुद्ध अंतःकरणानं जे काही अष्टांगिक मार्ग आहेत तर त्या अष्टांगिक मार्गाचं व्रत एखादं जसं आपण सण कसा तयार करतो, दिवाळी दसरा म्हणतो समजा, जसं आपण उल्हासाला साजरा करतो त्याप्रमाणे हे सुद्धा साजरं करायला पाहिजे. प्रातकाळी हे व्रत ग्रहण करून
धर्मशाली व श्रद्धायुक्त चित्ताने वाचकांना अन्न पाणी दान करा. त्यानंतर जे काही अशा प्रकार जे काही धर्मदान करा, काही अन्न पाणी दान करा, असं सुद्धा या ठिकाणी भगवान बुद्ध सांगतात. आपल्या आई बापाचा मान राखा, चांगला व्यवसाय करीत जा. या मार्गाने एकनिष्ठेने अवलंब करणारा उपासक उच्च पद प्राप्त करतो. आणि अशाप्रमाणे जे काही आपले आई वडील असतील त्याचा आपण जीवनभर मान राखला पाहिजे आणि चांगला व्यवसाय केला पाहिजे. आणि जे काही एकनिष्ठ प्रकारे एक मार्गाने एक निष्ठतेने अवलंब करणारा जो काही उपासक असेल ते उपासक उच्च प्रद म्हणजे आपल्या जीवनामध्ये कल्याणकारक होतो. अशा प्रमाणे या ठिकाणी भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे. त्यानंतर भगवान बुद्ध सदाचरणाच्या मार्गावर सहचार्यासाठी वाढ पाहण्याची आवश्यकता नाही असे सुद्धा सांगतात. रणसंग्रामातील हत्ती सरप्रहार सहन करतो त्याप्रमाणे तो जगात मी माणसाचे कटू शब्द सहन केले पाहिजे. आणि अशा प्रमाणे समजा एखादं मोठं समजा काय युद्ध होत असेल तर मला सांगा त्या युद्ध कोणाकोणामध्ये होते? माणसात युद्ध होते. आणि युद्धाची गरज बी कोणाला असते? फक्त माणसालाच असते. जे काही लालसा असेल, जे काही हवे काय म्हणतात जे काही समजा आपल्याला काहीतरी मिळायला पाहिजे अशा प्रमाणे काही हवेता असते तर हे फक्त माणसालाच असते, प्राण्याला असते का? नसते. पण तरी सुद्धा जेव्हा आपण त्या युद्धामध्ये तलवारबाजी असेल किंवा जे काही युद्ध खेळण्यासाठी जातो तेव्हा मात्र विनाकारण ज्या प्राण्याचं काही घेणं देणं नाही असा हत्तीला आपल्या हत्तीवर आपण बसून समोर जातो. म्हणजे त्या हत्तीला वाटते का काही की हे राज्य कोणाचं ते राज्य कोणाचं काही संबंध आहे हत्तीला? किंवा हे राज्य जिंकलं काय न जिंकलं याचा त्या हत्तीला काही घेणं देणं नाही. किंवा हे राज्य जिंकलं तर त्याला काय असं काय सोनं खायला भेटणार नाही, गवतच खाणार आहे ते. पण अशा प्रकारे काही कारण नसताना सुद्धा अशा रणांगणामध्ये तो हत्ती बिना कामाचा जातो आणि कदाचित काही त्याचं घेणं देणं नसताना त्या हिच्यामध्ये त्याचा जीव सुद्धा जाऊ शकतो. तर अशाच प्रकारे काही घेणं देणं नसताना सुद्धा जे काही माणसाचे कडू शब्द असतात ते दुसऱ्याला टोचतात आणि हे सर्व काही सहन केलं पाहिजे. हत्तीला माणसाळून युद्धात नेतात. माणसाळवलेल्या हत्तीवरच राजा आरोहण करतो. त्याप्रमाणे त्याला कटू शब्दाने राग येत नाही. तो सर्वोत्कृष्ट सुसंस्कृत माणूस होय. आणि ज्याप्रमाणे त्या हत्तीचं त्या रणांगणामध्ये जाण्यावरचं काहीही हे नसते, काही कारण नसते, काही घेणं देणं नसते, परंतु तरी फक्त राजासोबत आपल्याला जायचं म्हणून तो राजाला बसून घेऊन जातो आणि विनाकारण मग त्याचा वाचला तर वाचला नाही त्याचं मरण सुद्धा येऊ शकते एवढी त्याला भीती सुद्धा असते. पण तरी सुद्धा तो राजाला घेऊन जायचा आहे म्हणून तो राजाला आपल्या वरी बसवतो आणि घेऊन जातो. त्याचप्रमाणे जर कोणी समजा कटू शब्द असतील त्या कटू शब्दामुळे कदाचित आपल्याला ते लागत असतील, आपल्याला कोणी शिवा देत असेल तर तेव्हा सुद्धा आपण आपलं जे काही मन आहे ते मन जे काही हळवळ नाही पाहिजे किंवा जे काही कोणाचा कटू शब्द आपल्यावर पडत असतील त्याचा आपण राग मानला नाही पाहिजे. आणि तो सर्वोत्कृष्ट सुसंस्कृत मनुष्य आहे असा भगवान बुद्ध असं म्हणतात. शिकवलेली खेचरे चांगली असतात. सिंधू देशातील जातिवंत अश्व आणि बलवान गजराज हे सर्व खरोखर चांगले असतात, परंतु या सर्वाहून आत्मसंयमी पुरुष श्रेष्ठ होय. आणि दुसरं इथं उदाहरण सांगितलेलं आहे भगवान बुद्धाने की जे काही शिकवलेली जी काही खचर म्हणजे ते छोटे आपण हे म्हणतो बघा एक गाढवही नसते आणि घोडही नसते अशा प्रमाणे काय त्याला म्हणतात ते. तर तसा जे प्राणी असते शिकवल्याच्या नंतर ते सुद्धा म्हणजे काही लोक त्याच्यावर सुद्धा बसून जातात. जसं घोड्यावर बसून जातात की नाही तसे त्या खचरावर सुद्धा बसून जातात. जेव्हा त्याला शिकवले असते की नाही तर तेव्हा ते आपल्या पटीवर घेऊन ते माणसाला घेऊन जाऊ शकते. तर अशा प्रमाणे ते खचरा असतील किंवा सिंधू देशामधील जातीवंत काही घोडे असतील किंवा बलवान काही गणराज असतील म्हणजे हत्ती असतील तर हे सर्व चांगलेच असतात, परंतु या सर्वाहून आत्मसंयमी पुरुष श्रेष्ठ होय. म्हणजे हे सर्व काही संयमी असतात की शिकवल्याच्या नंतर ते आपल्याला किती वजन पाठीवर टाका तरी ते मुकाटाने घेऊन जातात. म्हणत नाही एवढं वजन माझ्या डोक्यावर कशाला टाकायला, कधीच म्हणत नाही. संयमानं ते घेऊन जातात. तर याच्याही पेक्षा जास्त संयमानं माणसानं राहिलं पाहिजे, एकदम आत्मसंयमी माणसानं बनलं पाहिजे आणि तेव्हा तो माणूस आपल्या जीवनामध्ये सर्वात श्रेष्ठ आहे असं म्हणल्या जाते.
अश्व, गज ही सर्व वाहने आपल्याला निर्वाणाला नेऊ शकत नाही आणि त्या मार्गावर आत्मसंयमाचे आत्मवाहनच चालू शकते. आणि त्यानंतर आपलं जे काही जीवन आहे, तर आपलं जीवन जगत असताना जेव्हा आपल्याला निर्वाणाला जायचं आहे, आपल्याला निर्वाणाला जर जायचं असेल तर या खचरावर बसून गेलं तरी आपण निर्वाणाला जाणार नाही, घोड्यावर बसून गेलं तरी आपल्याला निर्वाण पद प्राप्त होणार नाही, किंवा एखाद्या हातीवर जरी बसून गेलं तरी निर्वाण पद आपल्याला प्राप्त होणार नाही. तर तेव्हा आपल्याला जेव्हा निर्वाण पद प्राप्त करायचं असेल तेव्हा मार्ग फक्त हाच मार्ग आहे जो आत्मसंयमाचा मार्ग आहे. आणि या आत्मसंयमाच्या मार्गावरच बसून गेलं पाहिजे. जे काही आपल्या स्वतःचे काही संयम असते, स्वतःचा जे संयम असते, म्हणजे कोण आपल्याला बोललं तरी आपण त्याचं दुःख नाही म्हणायचं, कोण जर आपल्याला शिवी दिली त्याचं दुःख नाही म्हणायचं, कोण जर वाईट म्हणलं त्याचं दुःख नाही म्हणायचं. आणि आपण आपल्या जीवनामध्ये सदा संयम ठेवायचा. कोण चांगलं म्हणलं तर चांगलं म्हणून आपण काय म्हणतात हळहळ व्हायचं नाही, कोण दुःखी म्हणलं म्हणून दुःखी म्हणून हळहळ व्हायचं नाही. तर अशा प्रमाणे आपण आपल्या जीवनामध्ये संयम ठेवला पाहिजे आणि तोच माणूस आपल्या जीवनाचं वाहन होऊ शकते किंवा तो निर्वाणाला जाऊ शकते. अप्रमादी राहण्यात आनंद माना, आपल्या विचारावर अविश्रांतपणे लक्ष असू द्या. ज्याप्रमाणे चिखलात रुतलेल्या हातीला मोठ्या श्रमाने बाहेर काढताना ज्याप्रमाणे प्रयासाने स्वतःच्या कुमार्गापासून विमोचन करा. आणि यानंतर आपण स्वतः आपल्या जीवनामध्ये असं संयमी राहायला पाहिजे की ज्याप्रमाणे समजा एखादा बलाढ्य हत्ती आहे, आता हत्तीचं वजन किती असते, टनावरच असते, म्हणजे 10 टन 12 टन 20 टन असं वजन असते त्याचं. तर एवढा मोठा हत्ती जर समजा एखाद्या चिखलामध्ये फसला तर त्याचं त्याला बाहेर निघता येते का? लवकर निघताच येत नाही. आणि आपल्यासारखे जर माणसं काढायला गेले तर ते माणसानं बाहेर येईल का? म्हणजे किती मोठा परिश्रम त्याचा करावा लागेल. आणि अशा प्रमाणात आपण आपल्या जीवनामध्ये श्रम केले पाहिजे, परिश्रम केले पाहिजे. बार हमेश फक्त जसं त्या हाती समजा आपल्याला बाहेर निघणार नाही पण तरी आपण त्याला काढण्याचा प्रयत्न करतोय, तर त्याचप्रमाणे आपण असे प्रयत्न केले पाहिजे, प्रयास केला पाहिजे की स्वतःला सुद्धा या आपल्या जीवनामध्ये कुमार्गामधून आपण स्वतःला बाहेर काढलं पाहिजे. सद्वर्तनी दूरमनाचा आणि बुद्धिमानाचा सहप्रवासी तुम्हाला आढळला तर आपल्या सर्व चिंता मागे टाकून आनंदाने त्याच्या मागून चालू लागा. आणि आपल्या जीवनामध्ये जर एखादा सद्वर्तन करणारा माणूस, जर एखादा दूरमनाचा माणूस किंवा एखादा बुद्धिमान माणूस जर आपल्याला भेटला रस्त्यामध्ये तर निस्वार्थपणे किंवा कोणत्याही प्रकारची तमा न वाळता त्या माणसाच्या मागे तुम्ही गेलं पाहिजे. सद्वर्तनी दूरमनाचा आणि बुद्धिमान सहप्रवासी तुम्हाला सापडला नसेल तर शत्रूने पाठलाग चालवलेला राजा ज्याप्रमाणे आपले राजे सोडून वनातील गणराजाप्रमाणे एकटाच पुढे जातो त्याप्रमाणे तुम्ही आपल्या मार्गावर एकटेच जा. आणि अशाप्रमाणे रस्त्यावर जाता जाता जर सन्मार्गाचा एखादा चांगला माणूस जर तुम्हाला भेटला नाही तर ज्याप्रमाणे एखादा शत्रू आपल्या मागे लागला तर जे काही समजा हे आळस असेल, जे काही काय समजा चोरी असेल, चोरीचं समजा काही आपल्या मनामध्ये येत असेल, वाईट बोलण्याचं काही आपल्या मनामध्ये येत असेल, तर असं काही आपल्या मध्ये ती शत्रू आहे आपला, तर असा शत्रू आपल्या जवळ आपल्या मागे पाठलाग आपला करत आहे तर ते आपल्या जवळ येण्याच्या अगोदर आपण तिथून सुसाट धावत निघून गेलं पाहिजे. एकांत पत्करला परंतु मूर्खाची मैत्री नको, दुष्कृत्य न करता एकटेच राहा, आपल्या गरजा मर्यादित करून एकटेच राहा, वनातील गणराज एकटाच हात फिरतो त्याप्रमाणे एकांत पत्करा. आणि याप्रमाणे जेव्हा जंगलामधील एखादा जो हत्ती असतो तो हत्ती तो एकटाच फिरत राहतो, खात राहतो, फिरत राहतो, खात राहतो, पित राहतो. तर अशा प्रमाणे तुम्ही सुद्धा कदाचित वेळ पडली तर एकटंच राहिलं पाहिजे, परंतु कधीही मूर्खाची संगती नाही केली पाहिजे किंवा जो कोणी दुष्कृत्य करत असेल अशा माणसाचं कधी संगती नाही केली पाहिजे. आणि आपल्या जे काही गरजा आहेत ह्या गरजा आपण कमी केल्या पाहिजे. फक्त खाण्यापिण्यावर सुद्धा आपण वाचू शकतो किंवा जीवन जगू शकतो. तर एवढ्या पुरतच आपण कुठेही माळावर जाऊन सुद्धा आपण आपलं एवढं करू शकतो. म्हणून एकटं राहिलेलं बरं, परंतु कोणत्या मूर्खाची संगती नको आहे. कुविचार मनातून उखडून टाका. ते उखडून टाकण्याचा मार्ग असा आहे, त्यानंतर जे काही कुविचार असतील, जे काही दुर्विचार असतील ते आपल्या मनातून काढले पाहिजे. तर त्याचा मार्ग कोणता हे सुद्धा भगवान बुद्धाने सांगितलेला आहे.
जरी दुसरे उपद्रव करीत असले तरीही मी उपद्रव करणार नाही असा निग्रह करून कुविचार उकळून टाका. म्हणजे एखादा माणूस कोणतं तरी वाईट कृत्य करत असेल परंतु त्याच्याकडे बघून मी असं वाईट कृत्य कधीच करणार नाही असं जे काही कुविचार असतील म्हणजे वाईट विचार असतील तर ते वाईट विचार आपण आपल्या मनातून काढून टाकले पाहिजे. कुविचार म्हणजे मी काहीतरी केलं पाहिजे अशा प्रकारचे काही विचार येतात. म्हणजे समजा कोणाला समजा मी चोरी करू का, किंवा मी खोटं बोलू का, किंवा मी एखाद्याची हत्या करू का, अशा प्रकारचे जे विचार असतात ना तर या विचाराला कुविचार म्हणतात. तर असे कुविचार आपल्या मनामध्ये येण्याच्या आधी आपण त्यातून निघून गेलं पाहिजे. जरी दुसरे हत्या करीत असले तरी मी हत्या करणार नाही, जरी दुसरे चोरी करत असले तरी मी चोरी करणार नाही, जरी दुसरे पवित्र जीवन आचरित नसले तरी मी ते आचरणारच, आणि जरी दुसरे खोटे बोलत असले, निंदा करीत असले, विरुद्ध बोलत असले तरी मी तसे करणार नाही. आणि अशा प्रमाणे आपण जीवन जगलं पाहिजे की कोणी जर हत्या करत असेल तर मी हत्या बिलकुल करणार नाही, कोणी खोटं बोलत असेल परंतु मी खोटं बोलणार नाही, कोणी आपलं जीवन सदाचारानं जगत नसेल परंतु मी माझं जीवन सदाचारानं जगेल, अशा प्रमाणे आपण विचार केले पाहिजे. जरी दुसरे लोक लोभयुक्त असले तरी मी परधनाचा लोभ धरणार नाही, जरी दुसरे मत्सरी असले तरी मी इतराच्या बद्दल सदिच्छा बाळगील, जरी दुसऱ्याची दृष्टी, संकल्प, वाणी, कृती, उपजीविकेचे मार्ग, साधना, स्मृती, समाधी चुकीची असली तरी तुम्ही मात्र सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्म, सम्यक उपजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी या अष्टांग मार्गाचा अवलंब केला पाहिजे. म्हणजे तुमच्या बरोबर कोणी लोभ केला असेल तर तुम्ही लोभ नाही केला पाहिजे. तुम्ही कोणाची हेवा दावा करत असाल तर तुम्ही कोणाचा हेवा दावा केला नाही पाहिजे. त्याचप्रमाणे जर जे काही अष्टांग मार्ग आहेत त्या अष्टांग मार्गाचं कोणी पालन करत नसेल परंतु तुम्ही तुमच्या जीवनामध्ये तुमचं जीवन जर कल्याणकारक करायचं असेल तर या अष्टांगिक मार्गाचा अवलंब तुम्ही केला पाहिजे असं भगवान बुद्ध सांगतात. जरी दुसरे आर्य सत्यासंबंधी, मोक्षासंबंधी चुकत असले तरी तुम्ही मात्र त्याच्या संबंधी बरोबर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यानंतर जर समजा दुसरे काही आर्य असतील जे काही सत्यासंबंधी किंवा मोक्षासंबंधी काही चुकत जरी असले, म्हणजे कधी बोलता बोलता बघा कमी जास्त होते, वाढते आणि एखाद्याचा अर्थाचा अर्थ बदलून जाते, तर अशामध्ये जर अशाबद्दल काही कोणाचं चुकत असेल तरीही मात्र त्या संबंधी आपण फक्त बरोबर जे काय आहे तेच विचार केला पाहिजे आणि त्या बरोबर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जरी दुसरे आळस, सुस्तपणा याने पछाडलेले असले तरीही तुम्ही मात्र या दोषापासून मुक्त असले पाहिजे. म्हणजे कोणाला समजा आळस असेल, सुस्तपणा असेल पण तरी तुम्ही असे आळशी किंवा सुस्तपणाचे असते कामा नये. जरी दुसरे गर्वोत्तम असले तरी तुम्ही विनयशील राहिले पाहिजे. म्हणजे दुसरे कोणाकडे खूप कितीही गर्व जरी असेल तरी चालेल पण तुमच्याकडे गर्व असला नाही पाहिजे, तर विनयशीलता तुमच्याकडे असली पाहिजे. जरी दुसरे शंकाने पछाडलेले असले तरी तुम्ही निशंक राहिले पाहिजे. म्हणजे दुसऱ्या लोकांकडे भरपूर साऱ्या शंका आहेत तर काही हरकत नाही, पण तुमच्याकडे हे शंका कोणतीच कधी आली नाही पाहिजे. जरी दुसरे क्रोध, दुष्ट बुद्धी, द्वेष, मच्छर, कारुण्य, लोभ, ढोंग, कपट, निर्बुद्धपणा, उद्धटपणा, आगाऊपणा, नीतिहतपणा, शिक्षणाचा अभाव, सुस्तपणा, गोंधळ, अज्ञान याने युक्त असले तरी तुम्ही मात्र त्यांच्या उलट असले पाहिजे. म्हणजे एखाद्या माणसाकडे समजा राग असेल, द्वेष असेल, मच्छर असेल किंवा जे काही कारुण्य असेल म्हणजे करुणा नसेल आणि लोभ असेल, ढोंग असेल म्हणजे सर्व दुनियाच्या वाईट जे काही कर्म असतील ते त्या माणसाकडे असतील, परंतु तुमच्याकडे याच्यामधलं कोणतंही वाईट पण नसलं पाहिजे आणि जे काही चांगलं सदाचार आहे तर ते सदाचारच हमेशा तुमच्यामध्ये असला पाहिजे. अशा प्रकारे जे काही भगवान बुद्ध आणि त्यांचं जे काही धम्म भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे, तर या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये आपल्या जीवनाचं जर कल्याण करायचं असेल तर या धम्माचा आपण आपल्या जीवनामध्ये अवलंब केला पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे. आणि अशा प्रकारे जे काही भगवान बुद्धाचं जे काही धम्म प्रवचन आहे हे या ठिकाणी आज थांबणार आहोत.